मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज स्पेशल असं घेऊन आले आहे ते म्हणजे लहान मुलांच्या आवडीची सुरमई करी। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरू करूया। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, म्हणजे राधिकास किचन रोज कुठले कुठले व्हिडिओ घेऊन येत असते हे पाहण्यासाठी। तर पहा, इथे आपण लहान मुलांसाठी सुरमई करी करत आहे। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघा, इथे मी 4 पीस सुरमईचे घेतले आहेत। तेल, खोबऱ्याचा मसाला, इथे मी खोबरं आणि लसूण खोबरं भाजून मी बारीक केलं आहे। तिथे मी टोमॅटो, कांदा आणि आलं हे भाजून त्याचं वाटण केले आहे। कोथिंबीर, हळद, मीठ, चिंचेचा कोळ आणि राधिकास किचनचा गरम मसाला। तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर अगोदरच मी त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, नक्की जाऊन पहा। तर पहा, इथे कढई तापली आहे आणि याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया। इथे लहान बाळांसाठी तेलाचा वापर अगदी आपण कमी करणार आहे। आता तेल तापले आहे आणि इथे थोडीशी मी जिरी घालून घेणार आहे आणि लगेचच ह्याच्यामध्ये खोबरं, जास्त नाही घालायचं, थोडं घालणार आहे आणि जे वाटण केलेलं ते आता इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता सगळा मसाला आपला व्यवस्थित मिक्स करून ही झाला आहे आणि अगोदर भाजून घेतल्यामुळे तेलात लगेचच भाजले जातात मसाले। इथे मी हळद घालत आहे, याच्यामध्ये मीठ, चिंचेचा कोळ, आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाण्याचा नाही वापर करायचा। आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियमला करत आहे आणि गरम पाणी घालून घेत आहे। आता तुम्हाला हवी तेवढी करी करून घ्यायची। आता इथे मी हाय फ्लेम करत आहे गॅसची। इथे आपण वाटणामध्ये मिरचीचा वापर केला नाही आणि मसाल्यामध्ये हे आपण इथे लाल तिखट पावडरचाही वापर केला नाही। इथे आपण आळणी सुरमईचा रस्सा पाहत आहे। इथे जसे पेशंट असतात त्या पेशंट नाही हा रस्सा चालतो। आता इथे पहा, एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। आता पहा, इथे उकळी आले आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सुरमईचे पीस घालून घेणार आहे आणि आता इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करत आहे। आता एकदा हे थोडं मिक्स करून घ्यायचं। मासा लगेच शिजला जातो म्हणून आपल्याला हाय फ्लेम वरती ठेवायचा नाही, नाहीतर लगेचच तो तुटतो उकळीवरती। आता इथे पहा, मिडियम फ्लेम आहे आणि आता ह्याच्याच वरती मी राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला व बिर्याणी मसाला, आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या मसाल्याने एक वेगळीच तरी येते, एक वेगळाच कलर येतो आपल्या करीला, पाहू शकता तुम्ही। एकदम असा डार्क कलर एक येतो ह्या मसाल्याने। आता इथे गॅसची फ्लेम मिडियमलाच आहे। आता पहा, इथे 2च मिनिटं झाले आहेत तरी मी तुम्हाला सुरमईचा कलर दाखवतो। पहा, 2 मिनिटांमध्येच ती
एकदम अशी वितळायला चालू आहे. पाहू शकता इथे एकदम हलक्या हातानेच सुरमई हलवायची आहे, नाहीतर लगेचच त्याचे तुकडे होतात. आणि इथे गॅसची फ्लेम ही मिडियम आहे. सुरमई शिजण्यासाठी इथे आपल्याला 8 ते 9 मिनिटं खूप आहेत. 8 ते 9 मिनिटांमध्ये लगेचच आपली सुरमई शिजून रेडी होते. पाहू शकता लो फ्लेम वरतीच कशी उकळी येत आहे. इथे जर तुम्हाला लाल तिखट मसाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे तिखट करी ही बनवू शकता, पण इथे तुम्ही जास्त मिरचीचा वापर करू शकता आणि त्याच वाटणामध्ये झणझणीत करी करू शकता. इथे मी लहान बाळांना केले आहे म्हणून इथे कुठलाच तिखट मिरची किंवा घरचा लाल तिखट मसाला वापरला नाही. तर पहा इथे आपली करी इथे होती शिजून इथवर आली. आता अजून इथे मी 2 मिनिटं शिजवून घेणार आहे. तरी पाहू शकता आपली सुरमई छान अशी शिजली आहे. पण इथे मी आता 2 मिनिटं आणखीन शिजवून घेणार आहे. पाहू शकता किती सुंदर करी झाली आहे. लहान मुलांना असं काहीतरी बनवलं तर खूप खुश होतात आणि पोटभरही जेवतात. आता ही करी तुम्ही लहान मुलांना इंद्रायणी भातासोबत द्या, खूप छान खातात, अगदी पोट भरून. तुम्हालाही समाधान वाटतं, आणखीन आपण एवढी छान करी बनवली आहे त्याचं आपल्यालाही समाधान होतं. आणि बाळाने जर 2 घास एक्स्ट्राचे खाल्ले तर खरंच कुठल्याही आईला खूप आनंद होतो. तर मी नक्की सांगेल की ही करी बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर पहा किती छान करी अशी झाली आहे. ही आजारी पेशंटनाही तुम्ही देऊ शकता, तसंच ज्या बाळांनी असतात त्यांनाही देऊ शकता. बघा किती छान झाले आहे. माझी मम्मी बनवायची अशी सेम माझ्यासाठी. पहा किती छान झाले. एकदा तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा. तसेच तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपीवरती आणखीन तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे